झाल्यानंतर मी दरवाजाचीही पूजा करून घेतली. दरवाजावरती छान असं स्वस्तिक काढून घेतलं. त्यानंतर मी अगरबत्ती, धूप, दीप असं चौकटीची पूजा करून घेतली. ही पूजा प्रत्येकानं प्रत्येक अमावस्येला केली पाहिजे. त्यानं घरात पॉझिटिव्हिटी येते. त्यानंतर आज अमावस्या असल्या कारणानं मी कोहळ्याची पूजा करून घेतली, देवपूजाही करून घेतली. मग निघाले ऑफिसकडे जायला. ऑफिसमध्ये मी पूजा करून घेतली. इकडे महाराजांची पूजा करून झाली होती. त्यानंतर कोहळा बांधून घेतला. अमावस्या असल्या कारणानं मी माझ्या ऑफिसची नजर काढली. याला नारळाचा उतारा असं म्हणतात, जो की प्रत्येक अमावस्याला प्रत्येकाने केला पाहिजे. इथे उतारा काढून झाला होता. इथे मी नारळी फोडून घेतला. इकडे पाहते तर काय, साहेब आणि सिद्धांत गाडी धुवून घेत होते, कारण गाडींची पूजा करायची होती आज. गावाकडे घरचं पाणी असल्या कारणानं यांनी दोघांनी मनसोक्त पाणी वापरून गाड्या क्लीन करून घेतल्या. त्यानंतर मी संध्याकाळी गाडीची पूजा करून घेतली. सर्व गाड्या लाईनमध्ये उभ्या केल्यानंतर खूप छान वाटत होतं. सिद्धांच्या मदतीनं मी सर्व गाड्यांची पूजा करून घेतली. इकडे मी साहेबांचंही औक्षण करून घेतलं. औक्षण झाल्यानंतर साहेबांकडून सर्व गाड्यांना नारळ फोडून घेतला. त्यानंतर आम्ही निघालो घरात लक्ष्मीपूजनासाठी. इकडे मी सर्व तयारी करून ठेवली होती. छान असं लक्ष्मीपूजन करून आम्ही निघालो फटाके वाजवण्यासाठी अंगणात. इकडे मुले खूप छान असं फटाके वाजवत होते. आज बिल्डिंग खूप छान दिसत होती. खूप तेजोमय वातावरण झालं होतं. अशा प्रकारे दिवाळीचा शेवट खूप छान झाला. थँक्यू. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.